हॅलो गाइस, आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत रताळ्याचा शिरा। आहे कच्चा रताळा आहे आणि हे मी शिजवून घेतलेला आहे किंवा वाफवून घेतलेला आहे। आता याची साल काढून घ्यायची आहे सगळे व्यवस्थित, कारण हे कंद आहे, थोडंसं गोड आहे आपल्या आलूपेक्षाही पण। तर इथे मी आता पॅन गरम करायला ठेवलेला आहे। तर यामध्ये आपल्याला साजूक तूप घालायचं आहे। आज एकादशी पण आहे आणि शिवरात्रीचं पण आपण शिवरात्रीपासूनच आपण खायला सुरुवात करतो। याचे भरपूर पदार्थ बनवले जातात, चिप्स पण बनवले जाते गोड, आणि शिरा किंवा याच्या पोळ्या पुरणासारख्या, तर भरपूर पदार्थ बनवले जातात। तर हा एकादशी आहे, तर चला आज शिरा बनवून घेऊ। छान तुपामध्ये आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तर मी याचे साल काढून घेतलेले आहेत, बघू शकता, आणि छान तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे। आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा खव्याचा वापर करतो किंवा तर खव्याचा वापर हा आपली जो टेस्ट आहे खव्याची ती आपली साय पूर्ण करणार आहे। तर इथे मी तुपामध्ये भाजून घेतल्यानंतर यामध्ये फ्रेश साय जी आहे आपली दुधावरची ती घालणार आहे, जेणेकरून त्याचा सुगंध जो आहे तो एकदम खव्यासारखा येतो, किंवा जसं आपण पेढा तयार करतो त्याप्रमाणे। तर इथे दोनच वस्तूंनी आपण दूध न टाकता आपण साय घालणार आहोत याच्यामध्ये। तुम्ही साय पण नाही घातली तरी तुपामध्ये भाजून घेतलं, थोडीशी साखर, कारण याला गोडवा भरपूर राहतो। तर इथे नुसतं तुम्ही उकळूनही खाऊ शकता आणि हे खूप पौष्टिक आहे आणि कंद आहे। तर इथे आता व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि परतवून घ्यायचं आहे तुपामध्ये। तर टेस्ट पण खूप छान येते आणि सुगंध पण खूप छान येतो याचा। तर रत्नाळं म्हणू शकता किंवा रताळीसुद्धा म्हणू शकता, काही काही भागामध्ये बरेचसे नावं आहेत त्याला। तर आता इथे छान परतवून झालेलं आहे, तुपामध्ये खमंग भाजून घ्यायचं आपल्याला। आणि आता इथे मी फ्रेश साय जी आहे ती घालणार आहे, नुसतं साय, जेणेकरून खव्याचा वापर केला जातो। भरपूर जण खवा पण घालू शकता याच्यामध्ये। तर इथे मी साय घातलेली आहे, तर साईने एकदम छान टेस्ट येते। तर आता इथे छान परतवून घ्यायचं आहे आणि छान शिजवून घ्यायचं आहे। तर इथे कंद जर आपले जास्त शिजले नसतील तरी तुम्ही दुधामध्ये थोडेसे शिजवू शकता। आणि जसंच सुगंध साईमुळे येतो आपल्या शिऱ्याला, तसाच शिजते पण, जसं जसं शिजत जाईल हे आणि तसा तसा सुगंध खूप छान येतो। आता इथे आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। आणि यामध्ये मी पूर्ण विलायची, ड्रायफ्रूट्स वगैरे सगळे बारीक करून घेतलेले आहेत, काजू म्हणा, बदाम सर्व। तर पेस्ट तयारच राहते, कारण आपण दुधामध्ये वगैरे यूज करतो त्याचा। तर यासाठी मी बनवून ठेवते। तर आता हे टाकून घेतलेलं आहे आणि जे ड्रायफ्रूट्स आपण टाकलेले आहेत ते, आणि वरतून पण घालणार आहोत। तर आता इथे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे ते घट्ट होईपर्यंत। तर इथं छान असा मोकळा कढईला सोडते मग तो शिरा जो आहे तो शिजल्यानंतर। आणि छान परतल्यानंतर मग आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे। साखर पण कमी प्रमाणात घातली तरीही चालेल, तर कारण ह्याला गोडवा इतका असतो की याच्यामध्ये मी फक्त 2 चमचे साखर घालणार आहे। ज्याला जास्त पाहिजे असेल त्यांनी जास्त घालू शकता किंवा नाही घातली तरीही चालेल, कारण टेस्ट खूप छान येते गोडवा असल्या कारणाने। तर इथे मी थोडीशी साखर घातलेली आहे, 2 चमचे। आणि आता व्यवस्थित विरघळून घ्यायची आहे किंवा शिजवून घ्यायची आहे साखर। त्याला पाक सुटतो किंवा पाकवल्या जाते ती, तर थोडासा शिरा जो आहे तो आपला घट्ट व्हायला सुरुवात होते। तर बघू शकता तुम्ही, आपल्याला बदामाचे कापसुद्धा घालायचे आहे। थोडे पहिलेच घातले मी, कारण थोडीशी शिजल्या जातील ते। आणि आता इथे बघू शकता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आपला जो शिरा आहे तो। आणि जसं जसं शिजेल तसं तसं घट्टपणा यायला लागतो, कारण साखर पण पाकवल्या जाते। तर बघू शकता तुम्ही, आता आपल्या कढईला सोडलेला आहे। तर आपला शिरा पण तयार झालेला आहे। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा, आवडलं तर एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर पौष्टिक असा हा शिरा आपला तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही।